श्री स्वामी समर्थ. हॅलो एव्हरीवन, मी पल्लवी आणि तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजच्या ब्लॉगची सुरुवात सुंदर अशा देवपूजेने सुरुवात झालेली आहे. तर माझी सकाळी देवपूजा झालेली आहे आणि टायटल वरून तर तुम्हाला समजलंच असेल की आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला काय पाहायला मिळणार आहे. घराची तर साफसफाई झाली, आता तयारी आहे गावाला जायची. तर मी गावाला जायला निघालेले आहे. शहराच्या या धावपळीच्या या आयुष्यातून थोडस दूर मनाला शांतता देणाऱ्या गावाकडे जायची तयारी चालू आहे. आज तुम्हाला माझ्या या ब्लॉग मध्ये गावच्या आठवणी आणि तयारी दाखवणार आहे. मी गावाला जाताना काय काय तयारी करते, म्हणजेच मी काय काय घेऊन जाते हे तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये पाहायला मिळणार आहे. तर ब्लॉग संपूर्ण पहा. आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. नवीन असाल तर चॅनलला फॉलो करायला अजिबात विसरू नका. आता गावाला जायचं म्हटलं की तयारी आधीपासूनच सुरू होते. कपड्यांपासून ते खाण्याच्या औषधांपर्यंत नीट भरून ठेवावं लागतं. पण या तयारीमध्ये एक वेगळीच मजा असते, उत्साह असतो, हो की नाही? तुम्हाला सुद्धा अनुभव आलेला असेल. आणि या माझ्या तयारीमध्ये मी घरची सुद्धा छोटी मोठी कामं करत होती. गाव म्हणजे एक फक्त ठिकाण नाही, तर ते आपली मुळेच आहे. शहरात कितीही सुखसोयी असल्या तरीही गावची माती, ताजी हवा आणि माणसांचं प्रेम यातला कशाचीच तोड नाही. शहरामध्ये याला कशाचीच जोड नाही. गावात सकाळी पक्ष्यांचा आवाज, शेतातील हिरवळ आणि शांत वातावरण मनाला वेगळीच शांतता देते. इथे वेळ जरा हळू चालतो, पण प्रत्येक क्षण मात्र खूप खास असतो. सकाळची माझी देवपूजा झाली, नाश्ता झाला आणि मी घरातली कामं आवरायला घेतली. सगळ्यात प्रथम तर मी बॅग भरली, कारण गावी जायचं म्हटलं की सगळ्याच गोष्टी आपल्याला घ्याव्या लागतात. तर फरशी पुसून झाली आणि कपडे वगैरे सगळं आवरलं आणि आता म्हटलं की गावाला जायची तयारी चालू करायची. सगळ्यात काय असेल तर मला ना देवाची काळजी असते. हे कारण खरंच आपण जशी देवपूजा करतो तशी जेंट्स लोकांना नाही पॉसिबल होत, कारण त्यांना ऑफिस असतं, सकाळी लवकर जायचं असतं. आपल्याला आरामात अशी आपण देवाची पूजा करत असतो, तसं जेंट्स लोकांना नाही जमत. तर थोडीशी मला गावाला जाताना आहे ना, मला माझ्या स्वामींची काळजी असते की खरंच त्यांची काळजी तर व्यवस्थित घेतील ना. त्याच्यानंतर मी सगळ्यात गावाला जायच्या आधी कोणतं काम करत असेल ना, तर घरात मी सगळ्याकडे स्प्रे मारते. हा तर परमनंट उपाय नाहीये, थोडाच वेळ दिवस हा टिकून राहतो, पण आहे ना, जर आपण असं सोडून गेलं ना तर ही झुरळं खूप होऊन जातात. वेळच्या वेळेला हे मारावं लागतं, नाहीतर हे स्वागताला उभेच असतात आपल्या. आम्ही एक होतो तर आमची 4 झालो आहे, असं काही परिस्थिती असते. डायरेक्ट आम्ही स्कूल चालू होण्याच्या आदल्या दिवशी येणार म्हणून म्हटलं घाई नको. मग अन्वीची बॅग सुद्धा वॉश केली आणि ते माठ सुद्धा मी रिकामा करून घेत होते, कारण अन्वीचे बाबा 2 दिवस गावीच राहणार होते आणि थोडासा 2 दिवस जरी माठ वॉश नाही ना केला तर थोडासा स्मेल येतो, म्हणून म्हटलं एक स्वच्छ करून ठेवून द्यावा, जेव्हा त्यांना येतील तेव्हा ते वापरून घेतील. त्याच्यानंतर मी असा जुगाड केलाय झाडांसाठी. तर इथे बघा, मी बॉटलला छोट्या छोट्या सुईने छिद्र पाडून घेतलेत. एक 2-3च पाडून घेतले, जास्त पडायचे नाहीयेत. आणि पाणी भरून घेतलंय. आता इथे पाणी भरल्यावर बघा, झाकण लावल्यावर जेवढं आपल्याला प्रेशर पाहिजे ना तेवढं प्रेशर द्यायचं, की ना पाणी ह्याच्यामधून हलकं हलकं येतं, म्हणजे झाडं सुद्धा सुकत नाहीत. आता इथे बघा तुम्हाला बबल्स दिसतात. मी थोडासा कमी प्रेशर ठेवला आहे, म्हणजे एक एक थेंब जरी झाडांपर्यंत पोहोचलं ना तरी खूप असतं, अगदीच झाडं सुकून जात नाहीत. तर असं मी सगळ्या झाडांना केलं होतं. तुम्ही सुद्धा गावाला जाणार असाल तर ही आयडिया 8 दिवसापुरती तरी होऊन जाते. आणि ती गावाला जायचं म्हटलं की अन्वीच्या औषधांपासून मला सगळं घेऊन जावं लागतं आणि असे काही आमचे खेळ चालू असतात. तेवढी खेळणी जरी असली ना तरी तिचे वेगळेच काहीतरी उद्योग चालू असतात. फायनली गावी जायची तयारी झालेली आहे आणि आम्ही गावी रात्री निघणार होतो, पण लेट झालं. त्याच्यामुळे मग विचार केला की रात्री जाण्यापेक्षा सकाळीच निघावं, कारण ट्रॅफिक सुद्धा खूप होतं. एवढ्या बॅग झाल्या होत्या. गावी जायचं म्हटलं की काही ना काही आपण घेऊनच जात असतो. तर फायनली आम्ही निघालो आहोत आणि इथून बघा, बाहेरूनच निघतानाच ट्रॅफिक लागलेलं आहे. म्हणजेच एवढं ट्रॅफिक होतं ना त्या दिवशी की आम्ही 4 तासात पोहोचतो, तर आम्हाला जवळजवळ 6-7 तास लागले होते पोचायला. खूप ट्रॅफिक होतं. आणि बघा तुम्ही, इथे खूप ट्रॅफिक होतं, कारण सुट्ट्या लागल्या होत्या. 2-3 दिवस सलग सुट्ट्या आहेत आणि त्याच्यामुळे सगळी जण गावी निघाली होती. गरमी एवढी वाढली ना की हल्ली लोक विचार करतात की गावी जाऊन आपल्या घरी मस्त राहावं. त्याच्यामुळे सगळीच गावी निघाली होती आणि सकाळी सकाळी आम्ही निघाल्यामुळे एवढं सुंदर वातावरण होतं ना, खूप छान वाटत होतं. आणि हे आहे पोलादपूर. आम्ही पोलादपूरला नेहमीच थांबतो, पण या वेळेला स्किप केलं, कारण एवढं खूप ट्रॅफिक होतं ना. त्याच्यामुळे म्हटलं की चला वेळेवर गेलेलं बरं असतं. त्याच्यानंतर ना मध्येच थांबलो, कारण घरी थोडंसं म्हटलं घरी जातोय तर खाऊ घेतलाच पाहिजे. छोटी छोटी मुलं असतात, ती वाट पाहत असतात की येणारा माणूस. आम्ही सुद्धा लहानपणी
वाट पाहायचो की आमच्याकडे कोण आले की कोणीतरी खाऊ आणेल, अशी अपेक्षा असते मुलांना. त्याच्यामुळे थोडासा खाऊ घेतला आणि मॅडम आमच्या रुसल्या होत्या की बाबा आता महिनाभर भेटणार नाहीत, म्हणजे ते ऑफिसला जाणार, आपण एकटेच राहणार. त्याच्यानंतर मध्येच बहिणीच्या इथे थांबले, थोडं काही वस्तू मला तिच्या इथे द्यायच्या होत्या. आणि आमची लाडूबाई नव्हती घरी, कारण तिच्या काकाचं लग्न होतं आणि ती गावी गेली होती. 5 मिनिटं फ्रेश झालो आणि पुन्हा आम्ही प्रवासाला निघालो. तर हे बघा, प्रवास एवढा असतो ना की अन्वी कंटाळते, मग तिची खेळणी घेऊन येते, ते बरं असतं. मध्येच काहीच असं चाललेलं होतं, तर आम्ही थोडं पांघरुण वगैरे घेऊन निघतो, कारण जर निघायला आम्हाला लेट झालं ना तर बरं असतं की लहान मूल असलं की पांघरुण वगैरे असलेलं बरं असतं. आणि तिची खेळणी सुद्धा ती घेऊन येते. तिला सॉफ्ट टॉईज किती आवडतात तर माहितीये, तर ती सॉफ्ट टॉईज सुद्धा बऱ्यापैकी घेऊन आली होती. आणि ती गाडी सुद्धा, एवढं ट्रॅफिक होतं ना तर काय करणार विचार, मग ती खेळत बसली होती. फायनली आम्ही घरी पोहोचलो होतो. आम्हाला घरी पोहोचायला जवळजवळ 2 वाजले होते. गाडीतून ती उतरत नव्हती, कारण तिला आजोबांनी उचलून घ्यायला पाहिजे होतं. आता गावी आलाय म्हटल्यावर लाड तर आजी आजोबांकडून होणारच. आता बघा, माझ्या व्हॉइस ओव्हर मध्ये ना तुम्हाला पक्ष्यांचा आवाज येत असेल. मी असे सहज बाहेर बसले होते, म्हटलं चला, घरी तर गोंधळ असतो आणि त्याच्यामुळे मग मी म्हटलं बाहेर बसून व्हॉइस ओव्हर करावा. तर मी नंतर जेव्हा ऐकलं ना तेव्हा असं मला आठवलं की अरे, आपल्या व्हॉइस ओव्हर मध्ये तर पक्ष्यांचा आवाज येतोय. मग म्हटलं ठीक आहे, हा पण एक नॅचरल आवाज आहे, असू देत. मग मी तो डिलीट केला नाही. खूप छान वाटतं. हेच तर निसर्गाचं सौंदर्य असतं की जे आपण गावी अनुभवतो. तुम्हाला आता आवाज येत असेल, कुठेही बसा तर तुम्हाला हा आवाज येणारच. तर खूप छान वाटत होतं. मी हा गावी आल्यानंतर व्हिडिओ शूट केला होता, एडिट करायचा राहून गेला होता, त्याच्यामुळे मी एडिट करत होते. पण घरी गोंधळ असल्यामुळे मी बाहेर बसले होते अंगणात आणि हा छान असा पक्ष्यांचा तुम्हाला आवाज येत असेल. त्याच्यानंतर संध्याकाळी अन्वीचे काका सुद्धा आले होते. तर अन्वीच्या काकांनी ना वेफर्स आणले होते. त्यांच्या इथे वेफर्स छान असे ताजे बनवले जातात, त्यामुळे नेहमी ते घेऊन येतात. त्यानंतर हे बघा, कॅट आहे हा. तर तिला खोटा कॅट पाहिजे होता, तर तिने तो घेतलाच. त्यानंतर संध्याकाळी डायरेक्ट मी कॅमेरा ऑन केला. रात्री ती आजीला औषधं देते, नेहमीच देते. तिकडून दे, तिकडून दे. या पुढचे व्लॉग हे गावाकडचे असणार आहेत, बघायला अजिबात विसरू नका. आता हा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया तर मग अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.